पवार कुटुंब आणि बारामती हे एक प्रकारे एकमेकांना समानार्थी शब्द आहेत आणि राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब असो किंवा बारामती असो कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहेत। आणि याच बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक पार पडली अजित पवारांच्या निधनानंतर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात बारामतीचा एक प्रकारे सुभेदार कोण असेल, राजकीय वारसदार कोण असेल या मुद्द्यावरनं मधल्या काळात बरीच चर्चा झाली। अर्थात सुनेत्रा पवार यांच्यासाठी आज मतदान पार पडलं। त्यांच्या विरोधात अनेक छोटे मोठे उमेदवार उभे आहेत, पण एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे थेट 2029 पुढची निवडणूक जेव्हा होणार आहे त्याचा हिशेब मांडला जातोय। पत्रकारांनी आज जय पवारांना सकाळी सकाळी एक प्रश्न विचारला की जरी आता सुनेत्रा पवार बारामतीमधनं निवडणूक लढवत असल्या तरी 2029 सालासाठी तुमचं नाव पुढे येतंय। जय पवारांनी या प्रश्नावरती दिलेलं उत्तर बरंच इंटरेस्टिंग होतं। ते असं म्हणाले की लोकांच्या मनातही जनतेच्या मनातही 2029 मध्ये मीच उमेदवार असावं अशी इच्छा असल्याचं जय यांनी म्हटलं। त्यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी या विधानामधनं त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अधोरेखित झाल्याचं बोललं जातंय। तर या सगळ्या वादावरती किंवा सगळ्या वक्तव्यांवरती कळस चढवला तो रोहित पवारांनी। त्यांनी थेट कुणाविरुद्ध कोण 2029 मध्ये लढू शकतं याची घोषणाच केली। 2029 साली जय विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं म्हणत दोन पवारांच्या पक्षातल्या संघर्षाला रोहित पवारांनी नवी फोडणी दिली। मग अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी रोहित पवार असोत किंवा जय पवार असोत दोघांचेही कान टोचले। अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवारांनी आधीच राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे आणि आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे। त्यामुळे पवार घराण्याची युवा पिढी आता राजकीय इनिंगसाठी धडपड करत असताना जो कुटुंब अंतर्गत संघर्ष होतोय तो सुद्धा अटळ मानला जातोय। तर जय पवारांना सकाळी जेव्हा पत्रकारांनी 2029च्या निवडणुकी संदर्भात विचारलं तेव्हा जय पवार नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पाहूया। जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात अर्थात 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी, जय पवार लोकांची इच्छा आहे। पण आता बघू, जशी वेळ जवळ येईल। पण आता तरी तसं काही नाही। माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले, मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी आणि पारदादा आहेत। तर 2029 साली बारामतीची जेव्हा निवडणूक पुढची निवडणूक विधानसभेची पार पडेल तेव्हा पार्थ पवार तेव्हा एक प्रकारे युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होऊ शकते असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू झाली। पण यानंतर म्हणजे जनरेशन नेक्स्टचे कान टोचण्यासाठी सिनियर जनरेशन पुढे सरसावली आणि श्रीनिवास पवारांनी जय पवार असोत किंवा रोहित पवार दोघांनाही काय सल्ला दिला आपण पाहूया। म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकते। पवारांचं असं म्हणणं होतं की युगेंद्र पवार आणि जय पवार, युगेंद्र पवार तुतारी चिन्हावर, जय पवार घड्याळ चिन्हावर आम्हाला पाहायला मिळतील। नाही, माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार त्यांचा आहे। अजून तर काय तशी माहिती नाही आली, त्याच्यामुळे जर ते तसे बोलले असतील त्यांच्या मनात काहीतरी ठरलं असेल। नाही, जर तुम्हाला माहिती आहे की लोकांची इच्छा नाही आहे तर समजुतीने घ्यायला हरकत नाही। पवारांनी एकत्र बसून भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळतंय की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघतंय आणि तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करताय आत्ता, हेच चुकीचं आहे। हा, मग दोघांनी आता ह्या क्षणाला बोलायची काही गरज नव्हती, अजून फार लांब आहे। आता आज महत्त्वाचा दिवस आहे, आपण सगळेजण एकत्र होऊन दादांसाठी हे सगळं करतोय, कोणी विरोधात उभं राहिलेलं नाही आहे। तर आत्ता मला वाटतं त्या गोष्टीची गरज नव्हती।
या सगळ्या पवारांच्या विधानामुळे आज दिवसभरात सर्वाधिक चर्चा रंगली ती 2029च्या निवडणुकीसाठी. सध्या 2026 सुरू आहे. सुप्रिया सुळे सुद्धा आज बारामतीमध्ये मतदानासाठी आल्या होत्या आणि अर्थात सुप्रिया सुळेंना सुद्धा या सगळ्या विधानांबद्दल विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. तर रोहित पवारांनी मतदानानंतर एक प्रकारे पत्रकार परिषद घेतली आणि 2029ची निवडणूक जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी होईल असे संकेत दिले किंवा तसं भाष्य त्यांनी केलं. मग अर्थातच युगेंद्र पवारांना याबद्दल काय वाटतं हे एबीपी माझानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता युगेंद्र पवारांनी काय म्हटलंय तेही पाहूया. नाही काय, शेवटी एका लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांचा असतो, पण आता ही चर्चा करणं आज स्पेशली हे योग्य नाहीये. आणि आज आपण सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला आहे. सगळे पक्ष महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या काकींच्या पाठीमागे आहेत. 29ला अजून खूप वेळ आहे. 3-3.5 वर्ष आहेत. डिलिमिटेशन होऊ शकते आणि सध्या कुटुंब एकत्र राहण्याची गरज आहे. माझं आणि जयचं खूप चांगलं आहे. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही सगळे आता कुटुंब म्हणून आम्ही दुःखात आहोत. 29ला अजून खूप वेळ आहे. 2 मतदारसंघ पण होऊ शकतात, काही होऊ शकतं. बारामतीकर तेव्हा ठरवतील. 29ला अजून खूप वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपले आज आमदार आहेत ते वाढू शकतात. खासदारांची संख्या पण वाढू शकते. खूप काही गोष्टी घडू शकतात अजून 3-3.5 वर्षांमध्ये. माझी इच्छा आहे की एक कौटुंबिक लढत ही झाली नाही पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. काय कारण आहे की रोहित पवार यांनी आज हा मुद्दा उचलला असावा? नाही, माहिती नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना विचारा. रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे का? नाही काय, रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचंय हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. तर आम्हा दोघा भावांचं खूप चांगलं चालू आहे आणि कौटुंबिक पातळीवरती पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये ही आपली इच्छा असल्याचं युगेंद्र पवारांनी स्पष्टपणे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. मग युगेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया माझाला दिल्यानंतर आम्ही एकत्र राहावं ही कुटुंबाची इच्छा असल्याचं जय पवारांनी म्हटलंय. युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. माझं आणि युगेंद्र दादाचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. तर पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हावी ही कुटुंबाची इच्छा नसल्याचं आता जय पवार सुद्धा म्हणत आहेत. परंतु रोहित पवारांना बारामतीमधनं निवडणूक लढवण्यात इंटरेस्ट आहे का याच्या सुद्धा चर्चा आज दिवसभरात रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर आणि खास करून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे बारामतीचे जे दौरे वाढलेत त्या दौऱ्यांच्या अनुषंगानं सुरू झाला. त्यामुळे कर्जत जामखेड जो त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सोडून रोहित पवार बारामतीतनं 2029ची निवडणूक लढवणार का याची चर्चा रंगू लागली आणि याबद्दल श्रीनिवास पवार, रोहित पवार दोघांनी सुद्धा सूचक प्रतिक्रिया दिल्यात. मी कर्जत जामखेडमधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेडमधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते. त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे. त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते काळच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे. पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल.